आज आपण उन्हाळा विशेष पचायला एकदम हलकी, शरीराला थंडावा देणारी, मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार काकडीची इडली कशी बनवायची ते पाहणार आहोत। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो। सोबतच मस्त अशी चटपटीत ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची ते देखील पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। सगळ्यात आधी आपण इथे एक छोटंसं वाटण करून घेणार आहोत। तर इथे मी 10 ते 12 लसूण पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं घातलेले आहे। तर आता याची आपल्याला मिक्सरला भरड करून घ्यायची आहे। हवं तर तुम्ही हे खलबत्त्यामध्ये देखील कुटून घेऊ शकता। तर इथे मी 3 मीडियम साईजच्या काकडी घेतलेल्या आहेत। तर या अगदी कोवळ्या काकड्या आहेत आणि हिरव्यागार आहेत। तुमच्याकडे जर हिरवी काकडी नसेल तर इथे तुम्ही पांढरी काकडी वापरली तरी देखील चालेल। तर आता या तिन्ही काकडींची साल काढून मी बारीक किसणीने किसून घेतलेला आहे। किसलेली काकडी एका बाउलमध्ये काढून घ्यायची। त्यानंतर यामध्ये कुठलाही एका वाटीचं किंवा कपाचं प्रमाण सेट करायचं आणि त्याने 2 कप इथे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचे। तांदळाचं पीठ तुम्ही घरचं किंवा विकतचं कुठलंही पीठ वापरू शकता। त्यानंतर यामध्ये अर्धा कप इथे आपल्याला बारीक रवा घालायचा आहे आणि फ्रेश वाटण वाटलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचे। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचे। तर इथे मी साधारण पोहे खायच्या चमचाने 1.5 चमचा मीठ घातलेला आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सगळ्यात आधी हे कोरडे जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर ज्या कपाने आपण पीठ मोजलं होतं त्याच कपाने 1 कप इथे मी पाणी घातलेलं आहे। पाणी हे थोडं थोडं करूनच घालायचं। सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगते की इथे मला पाणी किती लागलेलं आहे। तर 1 कप पाणी घालून छान असं मिक्स करून घेतलं आणि दुसरा कप इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी घातलं की यामध्ये गाठी होत नाहीत। अगदी छान रसरशीत असं हे बॅटर बनवून तयार होतं। तर इथे मी 2 कप पाणी घातलेलं होतं आणि आता इथे मी तिसरा कप पाणी घातलेलं आहे। तर आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊया। तर इथे आपण नेहमीची इडली बनवतो त्याच प्रकारे इथे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला जर इथे तांदळाचं पीठ वापरायचं नसेल किंवा तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे 2 कप ज्वारीचं पीठ वापरलात तरी देखील चालणार आहे। पण ज्वारीचं पीठ घेताना खूप जास्त जुनं दळलेलं पीठ घ्यायचं नाही। 1 ते 2 दिवस झालेलं पीठ असं पीठ घ्यायचं, म्हणजे इडली ही जास्त चिकट होणार नाही। सगळं पीठ व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी पाव कप दही घातलेलं आहे। तर दही मी अगोदर घालायचं विसरले होते त्यासाठी मी आत्ताच घालून घेतलं। तर पाव कप दही घालून छान असं मिक्स करून घेतलं आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता। तर आता हे आपण एक 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण यासाठी लागणारी चटपटीत अशी चटणी पाहून घेऊया। तर त्यासाठी इथे मी अर्धा कप ओलं खोबरं घेतलेलं आहे, 1 चमचा चिंच, पाव वाटी इथे आपल्याला फुटाण्याची डाळ घ्यायची, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि मूठभर कोथिंबीर घ्यायची आहे। आणि हे सगळं साहित्य आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। हिरवी मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर यामध्ये पाव कप पाणी घालायचे आणि मिक्सरला ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे। आणि इथे तुम्ही बघू शकाल मस्त अशी चटपटीत हिरवीगार ओल्या नारळाची चटणी इथे आपली बनवून तयार झालेली आहे। आणि आता ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। चटणी ही थोडीशी दाटसर वाटते त्यासाठी थोडंसं पाणी घालून मिक्स करायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आणि आता यावरती आपण एक तडका घालून घेऊया। तडक्यासाठी चमचाभर तेल गरम केलं, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालायचं। जिरं मोहरी छान फुलली का थोडासा कढीपत्ता घालायचा आणि आता ही खमंग फोडणी आपण या चटणीवरती टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया। तर इथे आपली चटपटीत अशी ओल्या नारळाची चटणी बनवून तयार झालेली आहे आणि इकडे आपलं बॅटर पण छान असं भिजलेलं आहे। तर आता यामध्ये आपण अर्धा चमचा खायचा सोडा घालूया। तर तुमच्याकडे जर खायचा सोडा नसेल तर तुम्ही इथे 1 इनोचा सॅशे देखील घालू शकता। सोडा घातल्यानंतर एकाच डायरेक्शनने फिरून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे तुम्ही बघू शकाल हे बॅटर लगेचच असं फ्लफी व्हायला लागलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे। इथे आपल्याला पाणी वापरायची गरज नाही। आणि एकीकडे मी इडली पात्रांच्या प्लेटला अगोदरच तेलाने ग्रीस करून ठेवलेलं होतं। तर आता ह्या प्लेट्समध्ये आपण हे बॅटर भरून घेऊया। बॅटर भरताना खूप जास्त कडेपर्यंत भरायचं नाही, थोडीशी जागा शिल्लक ठेवायची, म्हणजे इडली फुलायला देखील जागा लागते। तर अशाच पद्धतीने हे सर्व प्लेट्स आपण इथे भरून घेऊया आणि एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत। आणि इथे मी तुम्हाला एक गोष्ट लक्षात करून देते का तुम्हाला जर माझी ही रेसिपी थोडीही कुठेही आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर ह्या सगळ्या प्लेट्स मी एकावर एक ठेवून अरेंज करून घेतलेल्या आहेत। प्लेट्स जेव्हा आपण रेडी करतो त्याआधीच आपल्याला गॅसवरती स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे। तर पाण्याला इकडे छान असं उकळी आलेली आहे। इडली पात्रामध्ये ह्या प्लेट्स ठेवायच्या आणि झाकण लावून 15 मिनिटे आपल्याला ही इडली वाफवून घ्यायची आहे।
आणि 15 मिनिटानंतर आता इथे आपण झाकण काढून पाहूया. तर तुम्ही बघू शकाल ह्या इडल्या मस्त अशा टम्म फुललेल्या आहेत. यावरती क्रॅक देखील आले आहेत. तरी देखील मी तुम्हाला चाकूने देखील दाखवते. तर पहा, चाकूमध्ये घालून पाहिला तो देखील क्लीन निघालेला आहे. तर आता ह्या इडलीच्या प्लेट्स आपण थंड करून घेऊया. आणि इथे तुम्ही बघू शकाल एका प्लेट्समध्ये इडली माझ्या मुलाने अगोदरच खाऊन घेतलेली होती, कारण त्यांना खूप भूक लागली होती आणि मला नाश्ता करायला थोडासा उशीर झाला होता. तर इथे 3 प्लेट्स राहिल्यात, त्या आपण काढून घेऊया. आणि तुम्ही बघू शकाल एकदम इझी ह्या इडल्या निघतात, अजिबात ह्यात चिटकून बसत नाहीत. चमचा किंवा चाकूची गरज सुद्धा लागत नाही, हातानेच या इडल्या सहज निघतात. आणि याला जाळी पहा किती सुरेख अशी आलेली आहे. तर नेहमी आपण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या इडल्या बनवून खातो, पण या उन्हाळ्यामध्ये तुम्ही एकदा ह्या माझ्या पद्धतीने काकडीपासून ही इडली बनवून पहा. खायलाही अगदी चविष्ट लागते आणि शरीराला देखील थंडावा देते आणि पचायला देखील एकदम हलकी फुलकी आहे. तर ह्याच पद्धतीने सर्व इडल्या मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकाल एकूण एक इडली मस्त टम्म फुगलेली आणि जाळीदार अशी बनवून तयार झालेली आहे. अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार 10 ते 15 मिनिटात होणारा हलका फुलका थंडगार असा नाश्ता तुम्ही देखील या उन्हाळ्यामध्ये एकदा नक्की ट्राय करा. काकडीपासून तुम्ही बऱ्याच रेसिपी पाहिल्या असतील, पण ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. लहानांनाच काय तर मोठ्यांना सुद्धा हा नाश्ता खूप जास्त आवडेल. ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटू मस्त अशाच रेसिपी बरोबर. धन्यवाद.